स्ट्रिक्ट राहा बरं का, आणि अधिराला सांभाळ. हा जर काही चुकीचं वागला ना, आय एम जस्ट अ कॉल अवे. मला फोन कर, मग फटके देईन त्याला. तू कशाला रडतोयस रे आता? हेच हवं होतं ना तुला? पाठवलंस ना मला सासरी, आता राहा माझ्याशिवाय. आई नाही राहू शकत तुझ्याशिवाय. चल बस कर. लग्न झालं, लहान मुलांना जर का रडू नको जाता, मोठा झालायस. सांभाळा माझ्या भावाला, माझ्या घरातल्या प्रत्येकाला. तू काय रडतीयस? मी येणार आहे आश्रमात. येत राहा आणि स्वतःची काळजी घे. काही लागलं तर मी आहेच. फोन कर. मी नाही, मी तुम्हाला सोडून जात नसते कुठे. आपल्या सगळ्या आजोबांना सांभाळ बरं का. मी तिथे येईपर्यंत मी येणार आहे भेटायला. लवकर ये. चला. सो आनंदीचा गृहप्रवेश ही सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे का? आईना पण काय गरज आहे हे सगळं असं सागर संगीत करायची? रेडिक्युलस आहे. मला तर ती इथून पुढे या घरात राहणार आहे त्याची इमॅजिन होत नाहीये. पण आता आपण काहीच करू शकत नाही ना. का? लग्न झालंय ना, अजून बरंच काही व्हायचं बाकी. ऑफकोर्स मम्मा. सो आनंदीला आपल्या ताब्यात ठेवायचं, जेणेकरून ते अधिराला तिकडे त्रास देणार नाही. बरोबर बोलतेस तू. आपण फक्त आपलं काम करत राहायचं. रांगोळी झाली असेल ना, तर औक्षणाचा तबक तयार करायला घ्या. समोरचं येतील इतक्या. रोहिणी, आम्ही आलो ते दिसतंय ना तुला? नाही म्हणजे काय आहे, खूप थकलोय ग आम्ही. थोडा चहा मिळेल का आम्हाला? सो सॉरी मॅडम, मी लगेच आणते. हा, आणि माझ्या रूम मधून माझ्या गोळ्या घेऊन येशील का प्लीज? हो आणते. अंशुमन, ते मापटं उचल. आता काय कळेल तुम्हाला. ते काल लपवायला सांगितलंस तू? अरे नवी नवरी असते ना, तिथे मापटं ओलांडून आत येते. आता दारात जर मापटत नसेल तर नवी नवरी घरात येणार कशी? मम्मा, झालं काम? ग्रेट. आता बघूया स्वानंदी या घराचा उंबरठा ओलांडून कशी या घरात येते. मॅडम सगळे आलेत बाहेर. इंटरकॉमवर कॉल आला होता. मी औक्षणाचा तबक आणून देऊ? चालेल ना. त्याआधी मला सांग, सगळी तयारी झाली आहे ना नीट? हो हो, सगळी तयारी झाली आहे. मी माप ओलांडायचं मापटं पण भरून ठेवलंय. हो, अरे वा. कुठे? इथेच होतं ते. कुठे गेलं? इथेच होतं. मग गेलं कुठे? तू नक्की ठेवलं होतंस ना की विसरलीस? नाही मॅडम, मी खोटं नाही बोलत आहे. मी खरंच ठेवलं होतं मापटं इथे. अगं तू स्वतः ठेवलं होतंस तर ते कसं, ते उडून गेलं का? आम्ही इथनंच आलो नाही का? हा, आम्हाला दिसलं असतं ना. अगं तू ठेवलंच नाहीयेस. नाही मॅडम, मी खरं सांगते. मी स्वतः ठेवलं होतं इथे. तू ठेवलं तर गेलं कुठे? बघा ना आई, घरची सून येणार म्हणजे नवीन सून येणार म्हणून तुम्ही मला पुढे पाठवलत ना. तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही ते बघायला. हे बघा ना, तुम्ही मापटच ठेवलं नाहीये.
आणि आता म्हणते सापडत नाहीये म्हणून. समर सर, मी स्वतः मापटं ठेवलं होतं इथे. अच्छा, स्वतः ठेवलं होतंस? मग बहुतेक पायाने चालत गेलं असेल स्वतःच्या. कुठे उडत गेलं का? कुठे गेलं? आई तुम्ही सांगा, मापटच नसेल तर नवीन सुनेला घरात कसं घेणार आपण? ग्रेट, म्हणजे आणखीन एक अपशकुन. हे लग्न ठरल्यापासून अपशकुनच होत आहेत ना सारखे. आता तर काय म्हणे मापटं गायब झालं. बघा, एखादी गोष्ट जेव्हा घडायची असते ना, तेव्हा युनिव्हर्स आपल्याला काहीतरी साईन देत असतो. आता शांत व्हा गं तुम्ही जरा. रोहिणी, तू एक काम कर. तू साधा तांब्या घे, त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे काहीतरी धान्य भर आणि त्याला ना कुंकवानी स्वस्तिक काढ त्या तांब्यावर. आणि अगं अर्थ तोच होतो, काही बिघडत नाही. सांग. नको नको आई, असं काही आता करू नका की ज्यांनी काही अजून अशुभ घडेल. प्लीज नको आई. मला ना खरंच खूप 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 भीती वाटायला लागली आता. काकू, बास झाला आता हे सगळं. आणि एवढंच जर असेल ना तर हा प्रवेशच नको. बास करा आता हे सगळं.